किरकोळ कारणावरून 3 जणांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीत उघड झालाय। तुम्ही मराठी माणसं घाण आहात, तुम्ही मासे खाता आणि त्यामुळे तुमचा वास येतो असं म्हणत मराठी कुटुंबियांवर गुंडांना सांगून हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणानंतर योगीधाम परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी हल्लेखोराला अटक करण्यासाठी मोर्चा काढला। तसंच व्यापारी संघटनांनी बंदची घोषणा केली आहे। शिवाय या घटनेचा निषेध म्हणून बॅनरही लावण्यात आले। एमटीडीसी मध्ये अकाउंट मॅनेजर असलेल्या अखिलेश शुक्लाकडे अंबरदिव्याची खासगी गाडी देखील आहे। शेजारी राहणाऱ्या महिलेशी किरकोळ वाद झाल्यावर मध्यस्थीसाठी आलेल्या 2 मराठी व्यक्तींना गुंडांकरवी जबर मारहाण करण्यात आली आहे। तसंच शुक्लाने पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे किरकोळ गुन्हा दाखल झाल्याचाही स्थानिकांचा आरोप आहे। त्याच्याकडे माहित नाही कसली लाल दिव्याची गाडी आहे की स्वतःची गाडी आहे, पण त्याला लाल दिवा त्याने लावलाय आणि एवढी मारहाण केली। बाहेरची पोरं बोलवून आमच्या बिल्डिंग मधल्या मराठी पोरांना, आणि वर तो त्याची बायको म्हणतात की मराठी लोक मासे खातात, असे राहतात, तसे राहतात, घाणेरडे लोक आहेत। मग हे आले कशाला इथे? काय गरज आहे यांना इथे यायची? तुम्ही धूप लाव। दरम्यान स्थानिकांशी संवाद साधला असता त्यांनी कसा संताप व्यक्त केला या घटनेवर बघूया। स्थानिक रहिवासी या ठिकाणी मराठी माणसं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्या सोबत काही जे जखमी झाले त्यांची आई आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची घटना काल घडली होती आणि काय नेमका प्रकार घडला होता? त्यांनी अगोदर बोलवलं या लोकांना बाहेर बोलवलं आणि त्यांना वाटलं की यो एकट्याने बायको आहे। आम्हाला माहिती नव्हतं ते आता गुंड आहेत, आम्हाला माहिती नव्हतं। आणि त्यांनी काय केलं, त्यांना बाहेर बोलवलं आणि लगेच त्याने ती लोक आली रॉड घेऊन। ते 10-15 जण होते ना, ती लोक बाहेर आले आणि डायरेक्ट मारा लागले। आधी बोलवून घेतलं, बोलवून घेतलं बाहेर। ते रॉड वगैरे घेऊन आलेले ते माहिती नव्हतं आम्हाला त्याबद्दल काही कल्पनाच नव्हती। ते अचानक त्यांनी भ्याड हल्लाच केला। ते जीव घेण्यासाठीच मारलेलं होतं, त्या अखिलेशनच मारले आणि हे सगळ्यांनी बघितलंय। बिल्डिंग मधल्या खूप साऱ्या लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कंप्लेंट आहेत। त्याच्याकडे रिव्हॉल्वर पण होती, तो जीव घ्यायला पण कमी करणार नाही कुणाचा। आणि आणखीन जखमी झालेले जे आहेत देशमुख, या काय सांगाल, काय नेमकं घटना होती, कशामुळे हा सगळा प्रकार घडला? ते धूप लावण्यावरून हे होत होतं की धूप यांच्या घरामध्ये जात होती, तर यांनी त्याला समजून सांगत होते की तू धूप लावू नको तू। तर त्याच्यावरून ते मग तुम्ही मराठी लोक, तुम्ही चिकनच खाता, तुम्ही मटनच खाता, तुम्ही घाणेरडे लोक, तुमच्या अवकातच नाही बिल्डिंग मध्ये राहायची, झोपडपट्टीत जा। तर तो झोपडपट्टीतून आलाय। या अशा म्हणजे घाणेरड्या मराठी माणसांचा तिरस्कार करणार आहे। त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस गोंडे बोलवले, गोंडे मारताना त्याची बायको त्या स्टूल वरती उभा राहून सांगते की बच्चे बूढ़े सबको काट डालो, किसी को भी एक को भी जिंदा मत छोड़ो। हे या घटनेनंतर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलात, काय तुम्हाला पोलिसांनी वागणूक दिली? जवळपास 4 तास बसून ठेवलं असंही तुम्ही सांगितलंय। नेमकं काय पोलिसांबाबत तुमचं समाधान झालंय का? अजिबात नाही झालेलं, कारण माझं जे स्टेटमेंट होतं, मी पोलिसांना सांगत होतं की त्यांनी आम्हाला माझ्या भावावरती जीव घेणं हल्ला केलाय। त्याला इथे जवळपास 13-14 टाके पडलेत। त्याला रुक्मिणीबाई मधून कळव्याला शिफ्ट केलं, कळव्यात पण त्याला घेतलं नाही, त्याला सायनला शिफ्ट करायला सांगितलं। त्याचं MRI करायचं होतं, CT स्कॅन करायचं होतं, त्याला उलट्या होत होत्या, चक्कर येत होती आणि त्याला अँब्युलन्सने घेऊन गेले। एवढं असताना सुद्धा त्यांनी पोलिसांनी जीव मारण्याचा प्रयत्न किंवा कारण त्यांनी आधी सांगितलं होतं शुक्लाने, तो आधा घंटा रुक, मैं देखता हूँ तेरे को, तेरा मर्डर करता हूँ। आणि त्यानंतर त्यांनी लोक बोलवली आणि त्या लोकांनी संघटितपणे माझ्या भावावरती अचानकपणे त्याच्यावरती तो हल्ला केला। माझ्या भावाला काहीही कल्पना नव्हती की आपल्यावर हल्ला होईल किंवा काय। तो नॉर्मल जस्ट बाहेर गेला, त्यांनी दरवाजाची बेल वाजवून त्याला बाहेर बोलवून घेतलं आणि त्याच्यावर हल्ला केला शुक्लाने आणि त्या डोक्यात मारलं। इथं त्याला 13-14 काहीतरी टाके पडलेत। पण हे पूर्ण म्हणजे कुठे कामासाठी आहे, काय सांगतोय तो तुम्हाला? नेमकं त्याच्याकडे त्याची खाजगी एक कार आहे, त्यावरती अंबरदिवा देखील लावलेला आहे। नेमकं काय तो दहशत माजवतोय? तो दहशत म्हणजे त्यांनी सोसायटीमध्ये प्रत्येक म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या मेंबर्सशी त्याचं भांडण आहे। तो प्रत्येकाला सांगतो मी IAS ऑफिसर आहे, मी मंत्रालयात आहे, पोलीस माझं काय नाही करू शकत, मी काय जर केलं तरी मला काही होणार नाही, मी 2 मिनिटात चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मधून फोन करू शकतो,
मी खून जरी केला तर मी तिसऱ्या दिवशी बाहेर येऊ शकतो, ह्या भाषेतच त्याचं बोलणं असतं. त्याच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.